दर्शकांनो, एस ए न्यूजवर आपलं स्वागत आहे आणि आज सतलोक आश्रम ढवळपुरी या ठिकाणी माननीय पोलीस निरीक्षक संतोष खेडकर पारनेर तालुक्याचे हे निरीक्षक आहेत आणि ह्या आश्रमामध्ये ते आलेले आहेत। त्यांनी या आश्रमाची पूर्ण व्यवस्था बघितली, खास करून या प्रदर्शनीचं सुद्धा त्यांनी पूर्णपणे अवलोकन केले। तर त्यांचे याबद्दल काय विचार आहेत हे आपण जाणून घेऊयात। सर नमस्कार। मी पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, पारनेर पोलीस स्टेशन। या पारनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काय मोठा एक महोत्सव चालू आहे ते पाहण्यासाठी आज मी इथे आलो आहे। आणि खरंच सरांनी मला बोलवलं, त्यानुसार मी आज इथे पाहिल्यानंतर मला असा अनुभव आला की या पंडालमध्ये खरोखर आपल्या जगामध्ये शांतता आणण्यासाठी आणि भाईचारा आणण्यासाठी मोठा प्रयत्न चालू आहे। आणि सर्वात महत्त्वाचं हे की आपल्या समाजाला नशामुक्त बनवण्याचं जे आपण ध्येय आहे ते खरोखर खूप छान आहे। आणि नशा ही माणसाला खरोखर जेवढे गुन्हे घडत आहेत त्यापैकी 90% गुन्हे हे नशेमध्ये घडत असतात। आणि ही नशा जर केली नाही तर खरोखर खूपच चांगलं होणार आहे आणि समाज देखील खूप चांगला होईल। आणि मी खरोखर 35 वर्ष नोकरी करतो आहे, 15 वर्ष फौजमध्ये केली आणि ते 20 वर्ष झाली। मी अक्षरशः कोणतीही नशा नाही, कोणत्याही सुपारीच्या खांडाची मला नशा नाही। मला खूप अभिमान आहे आणि आपण जो हे ध्येय धरलेलं आहे ही नशा करू नये, तरुण पिढीने नशा केली नाही तर खरोखर गुन्हे खूप कमी होतील आणि आम्हाला देखील पोलिसांना खूप सहकार्य होईल। सर मला या ठिकाणी असं विचारायचं वाटतं, आज जर आपण समाजामध्ये बघितलं तर गुन्हेगारी खूप वाढलेली आहेत आणि भ्रष्टाचारसुद्धा वाढलेला आहे। तर ह्या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान कितपत महत्त्वपूर्ण ठरेल? या गोष्टींना आळा घालण्यासाठी खरोखर माझा असा विश्वास आहे की आपण जे आध्यात्मिक ज्ञान आहे हे खरोखर तरुण पिढीला देणं खूप आवश्यक आहे। खरोखर जर आध्यात्मिक ज्ञान असेल तर तरुण पिढी नक्कीच नशेकडे जाणार नाही आणि गुन्हेगारीसुद्धा कमी होईल आणि हे ज्ञान समाजात जाणं अत्यंत आवश्यक आहे। सर संत रामपालजी महाराजांचा अन्नपूर्णा मोहिमेबद्दल प्रदर्शनीमध्ये दाखवण्यात आलेलं आहे, त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? ही जी आपण अन्नपूर्णा मोहीम करत आहात ही खरोखर गरीब लोकांसाठी, ज्यांना गरजू लोकांसाठी आपण जे करतात ती देखील अत्यंत चांगली आहे असं मला वाटतं। खरोखर सर्वांनी आपल्याकडे जे आहे ते आपल्या प्रमाणापेक्षा जास्त साठवण्यापेक्षा गरिबांना दिलं तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहे। आणि आम्ही नेहमी तसंच करतो की एखाद्या दानपेटीमध्ये देवाला दान देण्यापेक्षा एखाद्या गरीबाला जर थोडंसं अन्न दिलं तर त्यातून नक्कीच पुण्य मिळेल आणि स्वतःला समाधान पण मिळेल। आम्ही खरोखर तसंच वागण्याचा प्रयत्न करत असतो। आणखीन एक मला विचारायचं आहे की या ठिकाणी संत रामपालजी महाराजांचे जेवढे पण शिष्य आहेत त्यांची वर्तणूक आपल्याला कशी वाटली आणि या ठिकाणची व्यवस्था त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? या ठिकाणी मी आता जवळजवळ मागील 2 तासापासून या ठिकाणी फिरत आहे आणि पाहणी करत आहे। तर खरोखर या पंडालमध्ये आपण हे जे शिष्य आहेत हे खरोखर कोणीही नशा करत नाही असं मी ऐकून खरोखर मला देखील अत्यंत आनंद वाटत आहे की आपण कोणीही इथे कोणतंही व्यसन करण्याचं म्हणजे करत नाही आणि करण्याचं मनातही आणत नाहीत। खरोखर अत्यंत चांगलं आहे। आणि दुसरी गोष्ट आपण एवढ्या भाईचारामध्ये सर्वजण एवढी गर्दी असून देखील कुठेही भांडण नाही, तंटा नाही। अक्षरशः आमच्याकडे आत्तापर्यंत कधीही अशी तक्रार देखील आली नाही या आश्रमातून। खरोखर खूप छान आहे। या आश्रमामध्ये असं विपरीत काही घडणार नाही यासाठी तुमच्या पोलिसांतर्फे काही सोय या ठिकाणी तुम्ही दिली आहे का? खरं तर या आश्रमात जे 3 दिवसापासून आपले प्रवचन आणि कार्यक्रम चालू आहेत या आयोजकांनी देखील आम्हाला कधीही असं म्हटलं नाही की आम्हाला पोलिसांची बंदोबस्ताची गरज आहे। आणि मला देखील आता हे पाहून असं वाटत आहे की इथे पोलीस बंदोबस्ताची खरोखर गरज नाही आहे आणि खरोखर इथे भांडणं होण्याचं काही कारणच नाही आहे आणि नशा नाही आणि कोणाचा आपसात वैर नाही, दुश्मनी नाही, तर नक्कीच भांडण होणार नाही। म्हणजे संत रामपालजी महाराजांची जी शिकवण आहे त्या शिकवणीच्या जोरावरच इथले जे श्रद्धाळू आहेत हे पूर्णपणे मग्न असतात आणि त्यांचे विचारसुद्धा पवित्र आहेत आणि जे आध्यात्मिक कार्यक्रम या ठिकाणी होतात त्याच्या जोरावरच या ठिकाणी शांतता राबते। याबद्दल काय म्हणणार तुम्ही? आपण या गोष्टीवर विश्वास ठेवू शकतो की खरोखर आपण जर ही विचारसरणी सर्वसाधारण जनतेने अवलंबली तर त्यातून आपल्याला आपल्या समाजामध्ये शांतता नक्कीच राहील। एक शेवटचा प्रश्न आहे, या ठिकाणी आध्यात्मिक प्रदर्शनी आपण बघितली तर विविध धर्माचे ग्रंथ या ठिकाणी आपण बघितले, तर हा जो उपक्रम संत रामपालजी महाराज राबवत आहेत त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? तसा माझा आध्यात्मिकता नॉलेज कमी आहे, परंतु आपण जे पुरावे सगळे दाखवतात प्रत्येक धर्माच्या ग्रंथांमधून हे जे आपण
ज्ञान देतात सर्वांना. खरोखर हे ज्ञान आजच्या तरुण पिढीच्या मुलांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आणि जसं आमचे दिवस समजा शांततेत गेले, परंतु तरुण पिढीमध्ये आपण पाहत आहोत की अत्यंत गुन्हेगारी वाढत आहे. आणि पैसे कमवण्याचे आणि मोठ्या पगाराची नोकरी मिळवणं आणि प्रतिष्ठा प्राप्त करणं हेच त्यांचं ध्येय दिसत आहे. खरोखर या आध्यात्मिक ज्ञानाचा विसर पडत आहे तरुण पिढीला. ही वाटप होण्याची खूप गरज आहे. ताई, मला एक विचारायचं आहे. आज जर आपण समाजामध्ये बघितलं तर हुंडाबळी होतो आणि संत रामपालजी महाराजांचा उपक्रम आहे की या ठिकाणी जे विवाह होतात, सामूहिक विवाह, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची लेनदेन होत नाही, हुंडाविरहित विवाह या ठिकाणी होतात. तर त्याच्याबद्दल तुम्ही ऐकलं आहे का? ऐकलं आहे ना, चांगलंच योगदान आहे त्यांचं. आजकाल हुंडा मागण्यापेक्षा समोर आमच्यासारखे पॅरेंट्स, मी नाही बाकीचे, जास्तीचा ओव्हर खर्च करतात लग्नाला, जो की तो नाही व्हायला पाहिजे. म्हणजे एखादा दिखावा करतात, स्टेटस दाखवतात, ते नाही. सर्वसाधारण सिंपल पद्धतीने पण लग्न व्हायला पाहिजे. इव्हन सामुदायिक विवाह सोहळे पण व्हायला पाहिजे, असं माझं मत आहे. आणि इथं तर ते करतातच बिना हुंड्याविरुद्ध. अगदी एक कपडा जोडीवर तर बऱ्यापैकी त्यांचं चांगलं योगदान आहे. पोलीस निरीक्षक संतोष खेडकर आणि त्यांचे विचार. त्यांनी संत रामपालजी महाराजांच्या ढवळपुरी आश्रमामध्ये भेट दिली आणि इथलं वातावरण, इथली व्यवस्था बघितली. प्रामुख्यानं त्यांना जे या ठिकाणी जी आध्यात्मिक प्रदर्शनी हे खूपच आवडली. त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांचे जे उपक्रम आहेत त्यांचीसुद्धा त्यांनी प्रशंसा केली. त्याचप्रमाणे जे गरजू व्यक्ती आहेत, ज्या गरजू व्यक्तींना संत रामपालजी महाराज अन्नपूर्ण मोहिमेद्वारे जे त्यांना मदत पुरवतात त्याचीसुद्धा या ठिकाणी प्रशंसा करण्यात आली. आणि एकंदरीत संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे समाजामध्ये शांतता प्रस्थापित करतील, हा मेसेज या ठिकाणी पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या माध्यमातून आपल्याला बघावयास मिळतो.